काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पुन्हा एकदा चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे। वडखळनंतर गडब या ठिकाणी पुलाचं काम सुरू असल्यानं दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडची अवस्था दयनीय झाली आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मेहबूब जमदार यांनी। सणांवर येऊन ठेपलेल्या कोकणातील सर्वात मोठा उत्सव जो गणेशोत्सव आहे तो आता अवघ्या काही दिवसांवर 27 तारखेला याच महिन्याच्या 27 तारखेला गणरायाचे कोकणातील घराघरात आगमन होत आहे। परंतु नेहमीप्रमाणे गेली 13 वर्ष आपण पाहतोय की मुंबई गोवा हायवे जो मुंबई पासून चाकरमानी ज्या मोठ्या प्रमाणात कोकणात निघतात त्या मुंबई गोवा हायवेची दुरावस्था गेली 13 वर्षापासून रखडलेली दुरावस्था आहे। काही प्रमाणात का होईना यावेळी कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे व आपण बघतोय या ठिकाणी आपण आता आहोत रायगड जिल्ह्यातील नागोठणा कामत या कॉर्नरला आपण बघतोय की हा मुंबई गोवा हायवेला मुंबईकडे जाण्याचा हा जो मार्ग आहे। या ठिकाणी किती मोठमोठे खड्डे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। मी कॅमेरामॅनला सांगेल हे असे काही खड्डे आहेत की जेणेकरून हा माझा हात या खड्ड्यामध्ये एवढा जाऊ शकतो। हे एवढे मोठे मोठे खड्डे आहेत। आता हा टायर चाललेला आहे। एवढे मोठे मोठे खड्डे या ठिकाणी आपण बघतोय की या खड्ड्यातून जे आहे ती वाहने या ठिकाणी जात आहेत आणि या ठिकाणी हे खड्डे बघा हे जवळजवळ माझा हात एवढा चाललाय आणि त्याच्यानंतर ही खड्ड्याची जी पातळी आहे ती याप्रमाणे आपण बघतो की हे असे मोठे मोठे खड्डे या ठिकाणी भरपूर आहेत। मुंबई गोवा हायवेला बऱ्याच ठिकाणी आता हा जो भाग आहे नागोठण्याचा भाग आहे आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी हा जो पुलाचं काम गेली 7 वर्ष रखडलेलं आहे। परंतु 7 वर्ष रखडलेल्या अवस्थेत जे सर्व्हिस रोड करण्यात आलेले आहेत मुंबई जाण्याचा व येण्याचा ते दोन्ही सर्व्हिस रोड खराब आहेत। आपण या ठिकाणी बघतोय की ह्या सर्व्हिस रोडला सुद्धा हे जे मोठे मोठे खड्डे झालेले दिसत आहेत अक्षरशः इथं तळ झालेलं आहे की वाहनांनी एकतर त्या रोडनी जावं किंवा ह्या रोडनी जावं दोन्ही रोडची अवस्था तशीच आहे। परंतु आपण या ठिकाणी बघतोय की कुठल्या रोडनी जावं हेच कळत नाही वाहन चालकांना। त्यामुळे वाहन चालकांची इथं तारंबळ होऊन जाते। 50 ते 60 किलोमीटरचा हा जो पट्टा आहे हा पूर्ण खड्ड्यातून प्रवास या ठिकाणी जे नागरिकांना करायला लागतोय चाकरमान्यांनाही करायला लागणार आहे। व नुकताच शिवेंद्रराजे भोसले बांधकाम मंत्री यांनी दौरा केलेला आहे। 94% काम पूर्ण झालेलं आहे आणि 6% लवकरच नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत करण्यात येईल। नोव्हेंबर पर्यंतची डेडलाईन त्या ठिकाणी दिलेली आहे।